नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. निमगाव सावगावमध्ये आलेलो आहे आणि इथल्या नागरिकांनी मला सांगितलं की माझ्या पाठीमागे जी एस.टी. आहे ह्या एस.टीची सेवा वारंवार विस्कळीत होते. दबडा झालेल्या बसेस या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सगळं फुटफुट झालेली एस.टी. आहे आणि चक्क यांनी फक्त असे तारणे वगैरे बांधलेले आहे आणि वारंवार हे एस.टी. बंद पडत असल्यामुळे लोकांना मनस्ताप होत आहे. तरी कोण आहे आतमध्ये हे वाटतं गाडी लावली उघडा रे तरी आता चालक आणि वाहक देखील आहे. बसली बिचारी ती तरी काय करणार. नमस्कार, तुम्ही चालक का वाहक? काय कसं झालं? प्रेशर उतरलं गाडी टाकली झाली. हा ना, प्रेशर कमी झालं होतं का? कमी झालं म्हणून साईडला घेतली. साईडला नसती घेतली तर प्रेशर दिसलं कमी होता नाही, मग मी साईडला घेतली, गाडी थांबवली. बर, अपघात होऊ शकतो ना समजा प्रेशर कमी उतारे वगैरे. नाही तसं मी सावधगिरीने साईडला घेतली. साईडला गाड्या वगैरे जातात. प्रेशर कमी झालं ब्रेक लागत नसेल ना? तो ब्रेक कमी लागतो. उतारे हा उतारे मग मला दिसले ते माग प्रेशर कमी झालाय म्हणून मी साईडला दाबून घेतली. गाड्या पण साईडने जातात, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या जीवाशी धोका आहे, लोकांना पण धोकाच आहे ना. उद्या काय झालं ऍक्सिडेंट, कुणीतरी येणार वाहकाला मारणार, चालकाला मारणार, तोडफोड करणार, तुमचं ते आयुष्य. काय गाड्या चेक करून चेक करून आणले होते गाड्या. मग असं होतं का? आता ती गाडी आहे म्हटलं अचानक काय सांगते. गाडी आहे यंत्र अपघात होणार, पण लोकांचं असं म्हणणं आहे या गाड्या वारंवार बंद पडत असतात. नाही, वारंवार नाही बंद पडते. ही कुठली बस आहे? ही नारंगावची. नारंगावर कुठं जाते ही? आता नाही जांबूतवरून आलतो, नारंगाव चाललो होता. मी नारंगाव वगैरेची बस आहे, जांबूत नारंगाव करते. किती वाजता थांबली इथं बस? ही जवळ 12 वाजता. आणि आता किती वाजले? आता 2 वाजायला आले. 2 वाजेपर्यंत कुणी आलंच नाही. नाही, फोन केला होता 12 वाजता. आता 1:30ची गाडी जी निघली ना त्याच्यात पार्टी येते आता. मग आता येईल 15-20 मिनिटात येतील. आता ते मग रिपेअर करून मग जाऊ आम्ही नारंगावला. त्यांच्याकडे काही पार्टीला दुसरी वाहन नाही का असं खाजगी? यायला पाहिजे ना. कळवलं आम्ही ते म्हणजे 1:30ची गाडी आहे, तिच्या फिटर लोक वगैरे पाठवतो म्हणजे. किती होती प्रवासी? किती होते प्रवासी? किती होते? 4-6 होते. 6 प्रवासी होते. ते बेल्लापूर गाडीमध्ये काय पुण्याला जाणार होते, त्यांना बेल्लापूर गाडीमध्ये बसून दिलं. ते प्रवासीची काही गैरसोय नाही झाली. काय अडचण? काय अजून काय नाही, फक्त यंत्र आहे म्हणून बंद पडलो. यंत्र आता ही गाडी म्हणलं ती काय रोडला सांगता येत नाही कधी बंद पडेल त्या गाडी. मग आता हे चालकांची आपण मुलाखत घेतली. त्यांचं म्हणणं आहे 12 वाजता बंद पडलेली ना, आता 2 वाजायला आलेली. जरा सीटची जरा अवस्था दाखवा, काय स्वरूपाची, कसं काय ते ड्रायव्हर चालूच असेल असा प्रश्न आहे. आणि अशा कुळकुळ झालेल्या गाड्या, ते स्टिअरिंग बघा, ते गंज लागले खाली, काय काय झालंय जीवावर. म्हणजे आता ते सरकारी सेवेत आहे, सरकारच्या विरोधात बोललं तर नको त्यांना त्रास, म्हणून ते काही जास्त बोलू शकत नाही. परंतु अशा पद्धतीचं ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या एस.टीचा हा असा कुळकुळा झालेला प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आजच गाडी पडली, ते बंद पडली म्हणता येते खरे, पण जर अशा गाड्या जर गेली जर असा पूर्णपणे चढ आहे उताराने समजा एखादा अपघात झाला तर कोण प्रश्न निर्माण होतो. नारंगाव वगैरेची व्यवस्थापक आरगडे साहेब आपण तातडीने लक्ष देऊन हा जो या गाड्या आहेत डबडा गाड्या या बंद कराव्यात आणि चांगली सेवा देण्यासाठी नवीन गाडीची मागणी महामंडळाला करावी. 5 तालुक्यातील